नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की संभाषण कसं करायचं, उत्कृष्ट संभाषण कौशल्य असं त्या व्हिडिओचं नाव आहे। आणि त्यामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की बोलत असताना आपल्याला ऐकायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत आपण ऐकायला शिकत नाही ना तोपर्यंत आपल्याला बोलायला येत नसतं। ऐकणं ही खूप मोठी कला आहे। जोपर्यंत आपल्याला ऐकायला येत नाही ना तोपर्यंत आपण बोलू नाही शकत। आणि त्यानंतर मला एका व्यक्तीचा मेसेज आलाय की ऐकायचं कसं त्यावर थोडंसं बोला। काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आपल्याला एखादा व्यक्ती बोलत असतो आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलत असतो ना आपण त्याला प्रॉपरली ऐकून नाही घेत, आपण त्याच्या बोलण्याकडे नाही लक्ष देत। माझा टाइम कधी येते, मला कधी चान्स मिळते बोलायला, ह्या गोष्टीची वाट बघत असतो आपण। त्यामुळे आपण त्या व्यक्तीला कधी प्रॉपरली ऐकू नाही शकत, त्याला एक्झॅक्टली समजू नाही शकत। आपल्याला त्याचं नेचर नाही कळत, त्याच्या ज्या वाक्यांमधली जी डेप्थ असते ना ती पण नाही कळत। बघा तुम्ही, ज्यावेळेस एखादा व्यक्ती काय तर सांगतो ना, हे तुझं तर कायच नाही, माझं तर त्यापेक्षा लेख, म्हणजे आपलं सांगायची उत्सुकता भयानक असते आपल्याला। त्यामुळे आपण समोरच्याला प्रॉपरली ऐकूनच नाही घेत, त्याला टाइमच नाही देत। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपलं समोरच्यासोबत कनेक्शन नाही होत, आपल्याला त्याचा एक्झॅक्टली स्वभाव नाही कळत। त्यामुळे आपण नंतर जेही बोलतो ना आपण बोलून फसतो। अंतःकरणापासून जेव्हा आपण एखाद्याला ऐकतो ना त्यावेळेस त्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, त्याच्या बोलण्यामागचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे हे आपल्याला कळायला लागतं। आणि ज्यावेळेस आपण असं ऐकायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट रिअलाइज होते की आपण जास्तीत जास्त लोकांसोबत कनेक्ट करतोय, आपल्याला भरपूर गोष्टी समजायला लागलेत। त्यामुळे ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि कसं असतं माहिती आहे का, भरपूर लोकांना बोलता येत असतं पण खूप कमी लोक असतात की ज्यांना एक्झॅक्टली प्रॉपरली ऐकता येत असतं। त्यामुळे आपल्याला एक बेटर लिसनर असणं खूप महत्त्वाचं असतं। बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, दोन व्यक्ती आपापसामध्ये बोलत असतात, त्यांचं बऱ्याच कालावधीपासून बोलणं चालू असतं। मग कधी कधी काय होतं, आपण त्यांच्यामध्ये जातो, त्यांचं कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलणं चालू आहे हे आपण समजूनच नाही घेत, आपण मध्येच काहीतरी बोलून जातो। तेव्हा मग समोरच्याला आपला प्रचंड राग येतो। जर तो व्यक्ती बोलत जरी नसला ना आपल्याला, तो नंतर आपल्याशी बोलणं टाळायला लागतो। अरे हे मूर्ख आहे, काय तर मध्येच बोलायला लागते, स्वतःला काय माहीत तर नसते पण उगा मध्ये काहीतरी चोमडा करते। आणि अशी लोक कोणाला आवडत नसतात। त्यामुळे समोरचे व्यक्ती ज्यावेळेस बोलत असतात ना त्यांचं पहिल्यांदा प्रॉपरली ऐकायचं की ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचं बोलणं चालू आहे। नाहीतर बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला असतात, समोरच्याचं काय बोलणं चालू आहे बघायचंच नाही, उगाच जाऊन बळजबरीने उडी आणायची, मला तर माहिती आहे। आणि आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या तिथे जाऊन लादून यायच्या। म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, आपलं कम्युनिकेशन लॅक आहे। आणि कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत आपण शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ऐकायला येत नसतं। जेवढं जास्त आपल्याला चांगलं ऐकायला येतं ना तेवढीच पॉसिबिलिटी असते समोरच्याला समजून घेण्याची। आणि जेव्हा आपण प्रॉपरली ऐकतो, प्रत्येक गोष्टीला बारकाईनं समजून घेतो ना त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट समजत असते। आणि त्यावेळेस मग आपल्या शब्दांमध्ये एक वेगळीच ताकद येते। आणि जर आपल्या शब्दांमध्ये जर दम असेल ना तर लोक ऐकतात सुद्धा आपल्याला। पण जर आपणच प्रॉपरली नीट ऐकलं नसेल, जर आपणच त्या गोष्टीला नीट समजून घेतलं नसेल तर त्या गोष्टीला आपण प्रखरपणे मांडू पण नाही शकत, आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्सच येत नाही। त्यामुळे परत आपलं कम्युनिकेशन वीक होतं। आणि कसं असतं माहिती आहे का, ऐकणं म्हणजे काय, जर आपण 5-6 वर्षाखाली एखादं कोटेशन वाचलं तर त्याचा त्यावेळेस आपल्याला अर्थ वेगळा दिसत असतो। ज्यावेळेस आपण तेच कोटेशन 10 वर्षानंतर वाचतो ना मग वाक्य तेच असतं पण अर्थ बदललेला असतो। तेच वाक्य आपण नंतर 10 वर्षानंतर वाचतो ना, वाक्य तेच असतं आणखी अर्थ बदललेला असतो, म्हणजे आपली ग्रोथ झालेली असते। कसं असतं माहिती आहे का, आपण प्रत्येक गोष्टीचे आपल्या परीने अर्थ लावत असतो, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं। वाक्य तेच आहे पण जसं कालावधी वाढतोय तसे आपली अंडरस्टँडिंग वाढत चालले, आपल्याला त्याच वाक्याचे वेगवेगळे अर्थ कळायला लागतात। त्यामुळे ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस समोरचा व्यक्ती एखादी गोष्ट बोलत असतो ना आपलं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं, आपण आपल्या आयुष्यासोबत त्या गोष्टी रिलेट करत असतो। आणि आपण आपल्या अनुभवानुसार आपल्याला जसा सोयीस्कर पडेल तसा त्या गोष्टीचा अर्थ लावत असतो। त्यामुळे आपल्याला प्रॉपरली गोष्टी कळत नाहीत, जे आपण ऐकलेलं असतं ना ते आपल्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली कामालाच येत नाही। त्या व्यक्तीला सांगायचं वेगळंच असतं, आपण अर्थ वेगळेच लावलेले असतात। त्यामुळे ऐकणं ही खूप मोठी कला आहे, ही प्रत्येकाकडे नसते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऐकून घेण्यासाठी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे। इंटरेस्ट नसेल ना आपण ऐकूनच घेऊ शकत नाही। समोरचा व्यक्ती एकदम भरपूर भारी गोष्टी सांगायला लागला पण आपल्याला जर इंटरेस्ट नसेल ना आपण ऐकूनच घेत नाही। मोस्टली असं होतं, ज्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट असतो ना आपण सगळ्या गोष्टी सोडतो आणि प्रॉपरली त्याला ऐकून घ्यायला लागतो। पण त्यासाठी आपला लर्निंग ॲटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे।
जो व्यक्ती प्रत्येक क्षणाला शिकत चाललाय ना, तो व्यक्ती प्रॉपरली ऐकू शकतो. पण ज्याला शिकायचंच नाही, ज्याचा लर्निंग ॲटिट्यूडच नाही ना, तो व्यक्ती ऐकतच नाही. तो उत्तरं देतो, समजून नाही घेत. मला माहिती आहे, मी सांगतो तेच खरं आहे. त्यामुळे काय होतं, आपलं कम्युनिकेशन भारी नाही होतं. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याजवळ येतो ना, पण त्याला प्रॉपरली ऐकून नाही घेत. आपण आपल्या गोष्टी त्याला सांगत असतो. जर आपली त्याची थॉट प्रोसेस मॅच झाली ना, तर तो व्यक्ती आपल्यासोबत थांबतो. अदरवाईज जर आपल्या गोष्टी जर त्याला आवडल्या नाहीत ना, तो नंतर आपल्यापासून लांब होत असतो. त्यामुळे कुठल्याही नवीन व्यक्तीशी आपण ज्यावेळेस नातं जोडायला जातो ना, त्याला प्रॉपरली ऐकायचं असतं. बाबा त्याचं बोलणं कसं आहे, त्याची विचारसरणी कसं आहे, त्याला कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या गोष्टी आवडत नाहीत, त्याचं ह्या गोष्टीवर मत काय आहे, त्या मतावरून आपल्याला कळायला लागते की त्याची एक्झॅक्टली थॉट प्रोसेस कशी असू शकते. ह्या खूप बारीक गोष्टी असतात, पण ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. आपण समोरच्याला जज करतो, हे माणूस तर पाक बाद आहे. त्यामुळे ह्या बारीक गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात ना, मग आपल्याकडून त्या गोष्टीमध्ये चुकाच होत नाहीत. आपण पूर्णपणे समोरच्याला समजून घेतल्याशिवाय बोलतच नाही. त्यामुळे आपलं रिलेशन खराब होण्याची शक्यता खूप कमी असते. जर आपल्याला वाटलं तो व्यक्ती आपल्या पट्टीत बसतो, तरच आपण रिलेशन वाढवत असतो. जर आपल्याला जर त्या थॉट प्रोसेसमध्ये कुठं जर थोडासा फ्लॉ आढळला, बापरे ह्या व्यक्तीला ह्या गोष्टी पटत नाहीत, आपलं आणि त्याचं मॅच होऊ शकत नाही, त्यावेळेस मग आपण बोलण्यापासून लांब राहतो. पण हे कधी कळतं, ज्यावेळेस आपण त्याला ऐकायला लागतो. पण ऐकण्यासाठी लागतो पेशन्स. जी पण समजूतदार माणसं आहेत ना, ती कधीच जास्त बोलत नसतात. ते समोरच्याला प्रॉपरली ऐकत असतात की त्याची एक्झॅक्टली पात्रता किती आहे आणि आपण त्याला बोलायला किती पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला हे गणित कळतं ना, आपलं समोरच्यासोबत नातं खराब नाही होत. कारण आपल्याला माहीत असते की समोरच्याला आता काय बोलायचं आहे. पण त्यासाठी ऐकायला आलं पाहिजे. मी म्हटल्यासारखं ऐकणं ही खूप मोठी कला आहे. जर आपलं रिलेशन खराब होत असेल ना, तर समजून जायचं आपलं ऐकणं खूप वीक आहे. ज्यावेळेस आपण ऐकायला शिकतो ना, त्यावेळेस आपण त्याला पाहिजे तेवढंच बोलतो, एक्स्ट्रा बोलतच नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. ज्यावेळेस आपण ऐकायला शिकतो ना, त्यावेळेसच आपण एक्झॅक्टली खरं आयुष्य जगायला शिकतो. क्लॅशेसच होत नाहीत. ठीक आहे, बघूत. नाहीतर आपण गेलोय कुठंही बघ 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 काही बघून चाललोय, नाही चालत. पहिल्यांदा समोरच्याचा स्वभाव कळायला पाहिजे, त्याचं नेचर कळालं पाहिजे. मग आपण पुढचं पाऊल टाकायचं असतं आणि मगच आपली बॉन्डिंग स्ट्रॉंग होते. आणि ज्यावेळेस आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळायला लागतात ना, मग आपल्यासोबत भरपूर लोक जॉईन होत असतात, भरपूर लोक. आणि जर आपली अशी रिलेशन चांगली होत गेली ना, मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये खरा आनंद मिळत असतो, भरपूर. त्यामुळे ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं. जो ऐकायला शिकला ना, तोच बोलू शकतो आणि लोक ऐकतात सुद्धा. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.